नमस्कार मित्रांनो, आपले स्वस्तिक फार्म फेसबुक पेजवर हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या शेडचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आपण बघत आहात, आपण रात्री कोंबड्यांना बसण्यासाठी अशा प्रकारे बांबू लावलेले आहे. एकदम सुटसुटीत आणि एकदम व्यवस्थित प्रकारे, म्हणजे कोणत्याही असं बसायला त्यांना गर्दी होणार नाही. आणि कोंबड्या तर एवढ्या उड्या मारून वरती तर बसतातच, पण आपण त्यांच्या सुविधेसाठी किंवा सोपं होण्यासाठी किंवा भविष्यात लहान पिल्लांसाठी आपण अशी लोखंडाची शिडी बनवली आहे, जेणेकरून त्याच्यावरून वरती चढता येतं. आणि आपण ह्या शेडला खाली कोबा केलेला नाही. कोबा करण्याच्या ऐवजी आपण असेच सोडून त्याच्यावरती आपण तूस टाकलेला आहे. तूस म्हणजे भविष्यात 1.5-2-3 महिन्यांनी जेव्हा जास्ती घाण होईल तसं आपण वरच्यावर झाडून पुन्हा एकदा 3-4 गोण्या तुसाच्या टाकू शकतो. आणि पाणी पिण्यासाठी आपण असे भांडे आणलेत. सध्या तरी 2च भांडे आणलेत. आपल्याकडे पक्षी हे कमी आहेत. पक्ष्यांची संख्या फक्त आता 40 ते 45 पक्षी आहेत फक्त. भविष्यात आपण पक्षी वाढवणार आहोत. जेव्हा वाढू तेव्हा हे बांबूंची संख्या अजून, आता ह्याच्यावर जवळजवळ 100 ते 125 पक्षी बसू शकतात. मित्रांनो, 100 ते 125 पक्ष्यांचं बसण्याची कॅपॅसिटी. आणि जर भविष्यात अजून वाढली तर इथे अजून 2-3 बांबू लावून त्यांना आपण बसण्याची अरेंजमेंट करू शकतो. आणि हे बाजूला आपण शेडनेटच्या ऐवजी अशी जुन्या साड्या लावून दिलेल्या आहेत सध्या तात्पुरत्या स्वरूपात पावसाळ्यामध्ये. नंतर हिवाळ्यामध्ये आपण जशी झाडं बाजूने लावल्यानंतर शेडनेट मारून घेऊ. मित्रांनो, पक्षाची क्वालिटी पण बघू शकता तुम्ही. आपण प्युअर गावरानच केलेलं आहे. कावेरी नाही, सोनाली नाही, काही नाही. प्युअर गावठीमध्ये करतोय आपण हे काम. काही शेतकऱ्यांकडे आपल्याला कावेरीचे किंवा इतर जातीचे पक्षी भेटलेले आहेत. त्याच्यात काय आता लॉटमध्ये जसे 2-3 पक्षी आहेत. उदाहरणार्थ हे बघा, आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही सोनालीमध्ये काही पक्षी आहेत सोनालीमध्ये. ते आपण नंतर छाटून कमी करू. जसे आपलं प्युअर गावठीचे प्रमाण वाढेल तसे इतर जातीचे आपण पक्षी कमी करून फक्त प्युअर गावठीमध्ये काम करू.